अद्वैत, तुझी बायको साक्षात लक्ष्मी दिसते रे. चला सर, चला मॅडम. वा, याला म्हणतात जोडी. मला फार काही करायलाच लागणार नाही. नॅचरल इम्पॅक्टच जबरदस्त आहे. मी तर अजून पोजही दिली नाहीये. ही जोडी सगळीकडे हिट होणार आहे. अद्वैत, याला म्हणतात डेस्टिनी. या नवीन प्रॉडक्टसाठी मॉडेल्स हे चांदेकरांच्या घरातूनच येणार होते, पण कोण हे ठरले नव्हते. आता हा ब्रँड खऱ्या अर्थाने कम्प्लीट वाटेल. ओके, गो अहेड. आता या गाव. का आता का म्हणलास? कारण तू आहेस. मग तू पण आहेस आगाऊ. आणि मला तर तुझ्याशी भांडण्यात इंटरेस्ट नाही. कळ? मला तुझ्याबरोबर काहीही करण्यात इंटरेस्ट नाही. काय झालं अद्वैत? काही प्रॉब्लेम आहे का? सर, ते दोघं बोलतायत म्हणून मी थांबलोय. नाही नाही, तुम्ही सुरू करा आणि लवकर संपवा. अद्वैत सरांना ते मंगळसूत्र द्या. सर, पहिला फोटो आपण तुम्ही मॅडमना मंगळसूत्र घालताय असा काढूया. आणि मॅडम, तुम्ही सरांकडे बघून लाजताय अशी स्माइल करा. अहो सर, तुमचीच बायको आहे. संकोच नका करू. मन मोकळेपणाने पोच द्या. सर, जास्त ऑकवर्ड होऊ नका ना. अरे त्यापेक्षा तूच त्यांना एक चांगली पोच सांग ना, ज्यात ते खुलते व्यवस्थित. करेक्ट. अद्वैत सर, तुम्ही मॅडमच्या कपाळावर ओठ ठेवा. आणि मॅडम, तुम्ही सरांच्या पाठीमागे हार्ट करा. बघू आपण कसं दिसतंय. काय झालं? एनी प्रॉब्लेम? कधी धोस पुसलो आठवणीने आलो. मिस्टर अँड मिसेस चांदेकर, तुम्ही एकमेकांसाठी किती परफेक्ट आहात हे तुम्हाला स्वतःलाच माहिती नाहीये. काय केमिस्ट्री आहे तुमची. इतकं नॅचरल, एलिगंट आणि देखणं जोडपं मी आजवर पाहिलं नाही. एक्झॅक्टली सर. ही जोडी सगळीकडे सुपरहिट होणार आहे. मी तर म्हणतो तुमच्या ब्रँडसाठी यांनाच ब्रँड अँबॅसेडर म्हणून घ्या. करेक्ट. तुला नीट बोलता येत नाही का ग? आधी तू नीट वागायला शिक. कळलं ना? गप्प बस करा. तुझी हिंमत कशी झाली माझ्याशी असं बोलायची? का हिंमत नाही होणार माझी? तू काय केलंयस हे मी विचारू शकते ना तुला? तुझं डोकं फिरलंय का? आणि हे सगळं मला विचारणारी तू कोण? ताई, आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. मी तुला संध्याकाळपासून इतके फोन केले, तू एकही फोन उचलला नाहीस. आणि नंतर फोन बंद केलास, हो ना? मी तुझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील नाहीये. मला सांग, एक तर कोणालाही न विचारता तू परस्पर हे मॉडेलिंग असाइनमेंट घेतलंस. तू शूट का केलं नाहीस हे मला माहिती नाही, पण चांदेकरांच्या नावामुळे केवळ तुला हे मॉडेलिंग असाइनमेंट मिळालं होतं. पण तू काय केलंस? तू त्यांना फसवलंस. तू शूटला पोहोचलीच नाहीस. बंद कर तुझी नाटकं. कस मोठमोठ्याने बोलून तमाशे करू नकोस. तमाशे करू नको म्हणजे? काही तुला कल्पना तरी आहे का तिथे काय परिस्थिती निर्माण झाली होती? स्वामी सर किती चिडले होते. मी चांदेकरांच्या फोटोशूटसाठी येणार होते, पण मला येत्या वेळी एक वेगळं काम निघालं आणि म्हणून मला तिथे जावं लागलं. बिग डील आहे ताई. तुला जर वेगळं काम मिळालं होतं तर तसं तू फोन करून कळवायला हवं होतंस. तिथे तुझ्यामुळे अद्वैतला सगळी उत्तरं द्यावी लागली. आवाज खाली. मला ज्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत ना, ती मी मिस्टर स्वामीनाथनला दे, तुला नाही. आता उगाच माझं डोकं फिरवू नकोस. मी ऑलरेडी खूप दमली आहे. मला झोप येते. तू जा, निघ इथून. निघ. काय करतेस? दिसत नाहीये? आवरतीये. एवढा सगळा पसारा करून ठेवलाय आणि म्हणे मी मिस्टर परफेक्शनिस्ट. हो, आहे मी परफेक्शनिस्ट. पण साफसफाईच्या नावाखाली तू हे जे माझ्या वस्तू कोंबून ठेवतेस ते मला इरिटेट होतं. काय चाललं? मी काहीतरी बोलतोय. ऐकलं मी. मग काय इरिटेट होतंय तुला? काहीतरी नवीन सांग. सारखंच इरिटेट होत असतं तुला. कधी खूप जास्त होतं, कधी कमी होतं. आज मूड बरा असेल त्यामुळे कमी इरिटेट होतंय. हे बघ, तू माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही. का? तू मला का म्हणून पण विचारायचं नाही. हे बघ चांदेकर, मी पण आता या खोलीत राहते, त्यामुळे मला पसारा असंही होतं हे माहितीये तुला. माझ्या रूममध्ये सगळ्या गोष्टी परफेक्टली ऑर्गनाइज असतात आणि ज्या काही वस्तू वरती असतात त्या माझ्या कन्व्हिनियन्ससाठी असतात. गेली अनेक वर्ष माझ्या रूममध्ये हाच नियम आहे. हो, रूम तुझीच आहे आणि तुझेच नियम चालतील. पण मी तुला तेच सांगते की मी पण आता या खोलीत राहते, त्यामुळे मी तुला सांगते की मला पसारा बघवत नाही. मग तो तुझा प्रॉब्लेम आहे. आणि माझ्या गोष्टींवर हक्क दाखवू नकोस. आधी माझ्या रूमवर हक्क दाखवलास, आता माझ्या बिझनेसवर हक्क दाखवतेस. एक सेकंड. तुला जर असं वाटत असेल की आज आपण नवरा बायको म्हणून फोटोशूट केलं, लोकांनी आपलं कौतुक केलं म्हणून आपल्या तसंच नातं आणि इथून पुढे आपण एकमेकांशी जुळून घेणार आहोत, तर तसं काही होणार नाहीये. खरंच चांदेकर, तुला खरंच असं वाटतं की तू आणि मी एकमेकांशी जुळवून घेऊ? बापरे, मला तर स्वप्न जरी पडलं ना तरी किंचाळच उठेल. मी तुला सांगते, या जगात कोणीही तुझ्याबरोबर जुळवून घेऊ शकत नाही. ही का अशक्य असते, अवघड आहे, कठीण. आणि तू खूप साधी समजतेस का स्वतः? साधी, गुणी, सालस, मितभाषी. बापरे, एवढे सगळे गुण माझ्यात असते ना तर माझी काय अवस्था झाली असती याची कल्पनाही करवत नाहीये मला. अरे, तुझ्याबरोबर एका खोलीत राहणं एवढं मोठं आव्हान आहे माझ्यासाठी. एवढे सगळे गुण असते ना माझ्यात, तेव्हा ना कधीची अदृश्य झाले असते. जशा माझ्या सगळ्या वस्तू अदृश्य होतात तसं. सारखं काय तेच तेच बोलतोस? तुला जर माझा एवढाच प्रॉब्लेम होत असेल तर माझ्या बरोबर फोटोशूटला हो का म्हणालेस? मी त्यांना नाही म्हणू शकलो नाही, म्हणू शकत नव्हतो म्हणून मी हो म्हणालो.
तू तर विरोध करू शकली असतेस ना, इतर वेळी तर विरोध करत असतेस. रोजचंच तर काम आहे तुझं. बरोबर बोलतोस, चुकलंच माझं. ऑफकोर्स चुकलं. काय मी फोटोशूटला हो म्हणाले म्हणून माझी चूक झाली असं म्हणतच नाही. मी तुला फक्त आगाऊ समजून बसते ना, ही माझी चूक झाली. म्हणजे तू फक्त आगाऊ नाहीयेस, तू विक्षिप्त, विचित्र आणि अतिशय स्वार्थी माणूस आहे. चांदेकर जरा विचार कर, तिथे स्वामीनाथन सर किती चिडले होते रे. आणि एवढा मोठा बिझनेसमॅन आहेस तू, आपला ग्राहक आपला देव असतो. एवढा साधा बिझनेस एटिकेट माहित नाहीये का तुला? आणि त्याच नात्याने मी हो म्हणले. इनफॅक्ट त्यामुळे तुझी नाचक्की होण्यापासून वाचली. मी तुला हो म्हणायचं सांगितलं नव्हतं. पण फक्त तुझी नाचक्की झाली नसती ना, अख्ख्या चांदेकर कुटुंबाची नाचक्की झाली असती. आणि ते आजोबांना आवडलं नसतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मला स्वामीनाथन सरांनी विचारलं तेव्हा मी आजोबांना आधी फोन करून त्यांची परवानगी घेतली. आणि एकदा आजोबांची परवानगी घेतली म्हणल्यावर तुझी परवानगी घ्यायची काही गरज नाही वाटली मला, म्हणून मी फोटोशूटला हो म्हटलं. पण चांदेकर बास ना आता. हे बघ, मला खूप झोप आली आणि मला तुझ्याशी वाद घालून माझ्या झोपेचं खोबरं नाही करून घ्यायचं. झालं ते झालं, झोपायचं आता. गुड नाईट. रजनी, रजनी, हा बा, अगं हे बघ, आज सकाळ सकाळी एवढं प्रसन्न वाटायला बघ. आपली नवी जाहिरात आली आहे पेपरात. काय देखणे दिसतात दोघं. अद्वैत कला, अरे समजे खाली या लवकर. काय झालं आता? अद्वैत कला रे, बघा तुमचा फोटो आला आज पेपरात. रोहिणी, राहुल, अरे तुम्ही बी बघा. काय गरज होती हिला? वाटलं नव्हतं एवढ्या आतल्या गाठीची असेल त्याला. हिला गरजच नव्हती हे सगळं करायची. प्रत्येक वेळी ठरवून माझी एखादी चांगली गोष्ट होत असेल तर त्यावर पाय ठेवून त्याची वाट लावायची, हे अगदी ठरवलंच आहे. हे फील्ड तिचं नाही हे माहिती आहे तरी मुद्दाम यात पडली. मी हे करणार होते हे समजल्यावर तर आणखी जेवायला असेल. शिट यार, या दोघांनी कधी केलंय फोटोशूट आणि मला कळलं कसं नाही. येस, माझी ऍड पण डिलीट झाली. आता आबांना माझं कौतुक करावंच लागेल.